भाई तू समजतोय तसं काही नाहीये ना. खोटं बोलून पाप पत्रात पाडून घेऊ नका. अहो, तुमच्या चेहऱ्यावरचीच भीती सांगते, तुम्हाला सगळं माहिती आहे. अण्णा काय लपवलंय तुम्ही? नाही नाही तसं काही नाहीये. अण्णा, एक पोरगी आपल्या आईच्या मायेविना लहानाची मोठी झाली. अहो, आईच्या प्रेमाला मुकली ती. अहो, आज पण ते आपल्या आईच्या आठवणीत रडतायत, रात्र रात्र झुरतायत. आज पण लोक त्यांच्या आईचा भूतकाळ काढून त्यासनी नीट जगू देत नाहीत. अहो, त्यांचं मूळ माहित नाही त्यासनी. त्यांचं अस्तित्व पणाला लागलंय हो अण्णा. आणि ह्याच त्या श्रावणी मॅडम आहेत ज्यांच्या घराशी आपण इमान जपलंय, ज्यांच्या मिठाला जागत आलोय. आज जर त्यासनी हे सत्य नाही कळलं ना, तर साहेबांच्या घराशी असलेली निष्ठा मातीमूल होईल अण्णा. आज तुम्हाला सांगायला लागेल, माझ्या शब्देवर सांगायला लागेल अण्णा. सांगा काय लपवलंय तुम्ही? भाई ओळखतो मी शिरीष घाणेकर. पर त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू शकत नाही. पण का ना? कारण शिरीष घाणेकरला मी वचन दिलंय. काका प्लीज तुम्हाला शिरीष घाणेकरांबद्दल जे काही माहिती आहे ते सगळं मला सांगा. अहो ते हॉस्पिटलमधनं गायब झाले, त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणून माझं त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. अहो ऐका की त्या लेकीचं. आता का लपवताय? आता यावेळी गप बसण्याची नाही. हे बघा समजा सांगून टाका. कारभार त्या शिरीष घाणेकरला वचन दिलंय, त्याचं काय करू? अण्णा, शिरीष घाणेकर मृत्यूच्या दारात आहेत. अहो, ते सापडणं जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढं हे सत्य बी कळणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगायचं नाही ना मग? मग मी समजा सांगते. कारभारने मला अडवू नका आता. इतकी वर्ष काळजात दडवून ठेवलेलं गुपित मला बोलू द्या. आज नाही बोलले तर आई अंबाबाई मला कधीच माफ करणार नाही. हो ती मी एक आईच आहे जिच्यासाठी तिची लेक वन वन भटकतीये. थांब पुढे. श्रावणी बाय, तुझी आई कवा बी वाईट नव्हती. ती खरी लक्ष्मी होती, विश्वंभर साहेबांची, राजशिर्के घरातली. मी ओळखतो माझ्या आईला. भेटला होता तुम्ही तिला? वय ताई साहेब म्हणजे तुझी आई घरातनं बाहेर पडल्यावर आली होती एक दिवशी. भरल्या डोळ्यांना बोलली का विश्वंभर साहेब ते अलकनंदाच्या जाळ्यात अडकले, त्यांची काळजी घ्या. म्हणून तर मी शुभूला त्यांचं रक्षण करण्यासाठी तिथं कामाला लावलं. भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या की माझी मुलगी मोठी झाली ना, हे पत्र तिच्या हातात. आईने हे माझ्या तुला सोडून जाणं जीवावर आलं होतं आईच्या. प्रत्येक पावला गणिक हुंदका दाटू दाटू रडायची. बाकी त्या शिरीष घाणेकर त्या अलकनंदाच्या तावडीत कसा गावला मला ठावं नाही. परत तुझी आई इथं येऊन गेल्यानंतर काही दिवसांनी मला त्याचा फोन आला आणि मला म्हणाला का श्रावणीच्या आईनं जे पत्र दिलंय श्रावणीला द्यायला, ते जवळ म्या सांगत नाही तवर तिला देऊ नका. योग्य वेळ आली की मी सांगेन, मला वचन द्या. मी त्याला वचन दिलं, म्हणून तर इतके दिवस मी तुला हे पत्र दिलंच नाही. म्हणाला ती अलकनंदा माझ्या मागावर आहे, माझं काय बी होईल. त्याच्यानंतर तो बी गायब झाला. बऱ्याच वर्षानंतर त्या अलकनंदा मॅडम त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाताना मला दिसली. मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणलं या मॅडम हिथं काय करायला, म्हणून मागं मागं त्यांच्या गेलो तर
तेव्हा मला दिसलं का एका खोलीमध्ये तो शिरीष घाणेकर लई वाईट अवस्थेत होता. त्याला लई विचारायचा प्रयत्न केला. म्हणलं अहो श्रावणी मोठी झाली आहे, देऊ का तिला पत्र? श्रावणी मोठी झाली, देऊ का तिला पत्र? तर तो बोलायच्या अवस्थेतच नव्हता ग. त्या अलकनंदा मॅडमनं तो कवा बी बरा होणार नाही याची लई चांगली व्यवस्था करून ठेवली होती. श्रावणी बाळा, यो तुझ्या आईचा अनमोल ठेव आहे. इतकी वर्ष माझ्या आईबद्दल मला काहीतरी कळावं म्हणून मी प्रयत्न करत होते. आणि आज पहिल्यांदा मला काहीतरी मिळालंय. काय करू काही कळतच नाहीये. मी हे पत्र उघडू की नको? मॅडम काय होतं? पाणी बस बस पाणी आण, पाणी आण. सौरास होतो. पाणी घे बाळा. बाळा पाणी घे. हे पत्र माझ्या आईने लिहिलंय. माझ्यासाठी काय लिहिलं असेल याच्यात? मी नाही वाचू शकणार शुभू. मॅडम आता घाबरायचं नाही, हीच ती वेळ आहे. उघडा पत्र. मला कुठेतरी शांत ठिकाणी मोकळ्या हवेवर जाऊन हे पत्र वाचायचंय. हो चला, मी आहे तुमच्यासोबत. चला.